येडोबा यात्रा विशेष भाग. पाटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील येराडची यात्रा एक मोठी यात्रा. भरपूर भाविक यात्रेला दरवर्षी येत असतात. यात्रेला गेलो तर सगळीकडे गुलालाची उधळण आणि भाविकांची वर्दळ होती. ही यात्रा 5 दिवस चालते. आदिराजचे गुलाल उधळायचे चाललेले, दीदीच्या अंगावर आणि आरूच्या अंगावर गुलाल टाकायचे चाललेले. सगळेजण एकदम खुश होती. आदिराजची आत्तू सगळ्यांना सावरत होती. पब्लिक जास्त होते त्यामुळे मुलं चुकण्याची शक्यता दाट असते. आदिराजचं सगळ्या देवळाच्या आवारात पळायचं चाललेलं. खूप लक्ष ठेवायला लागायचं. मनस्वी पण खूप खुश होती. सगळी मुलं एकदम आनंदी होती. सगळीकडे लोक देवदर्शन, शॉपिंग असं चाललेलं. त्यानंतर आईस्क्रीम पार्टी, आईस्क्रीम सेलिब्रेशन झालं. सगळ्यांनी आईस्क्रीम, चोकोबार, कुल्फी या सगळ्यांचा आनंद घेतला. आदिराजला पण कुल्फी खूप आवडली. कधी खात नाही पण त्यावेळी पुन्हा पुन्हा डबल मागायला लागला. त्यानंतर जम्पिंग जपांग. मनस्वीचं कोणत्याही यात्रेत पहिले ठरलेलं असतं ते जम्पिंग जपांग. ते झाल्यानंतर आम्ही मिकी माऊसकडे गेलो. लहान मुलांची क्रेज असते. लहान मुलांना खेळण्याचे हेच वय असते त्यामुळे त्यांना खेळायला आम्ही खूप वेळ देतो. आदिराजला काय वर चढता येत नव्हतं. सगळी खेळल्यावर जो मिकी माऊस हालत होता त्याचाच तो आनंद घेत तिथंच उड्या मारत राहिला. संस्कारने आदिराजला परत वर नेण्याचा प्रयत्न केला पण आदिराजला काय वर येता येत नव्हतं. तरी हळूहळू त्याला वरतीपर्यंत नेला. यात्रेला गेलो आणि जम्पिंग जपांग आणि मिकी माऊस खेळलं नाही तर मनस्वीची यात्रा झाल्यासारखं तिला वाटतच नाही. हे ठरलेलंच असतं. शेवटपर्यंत आदिराजने चढण्याचा प्रयत्न केला आणि फायनली संस्कारने त्याला वर पोहोचवला आणि त्यानंतर त्या साईडून स्लाईड केलं. आदिराज खूप घाबरत होता पण यावेळी त्याने जरा धाडस दाखवलं आणि वरपर्यंत चढला. खाली येताना एकदम खुश होता आदिराज. आणि दुसऱ्या राऊंडला दीदीने त्याला वर नेण्याचा प्रयत्न केला पण दीदीची ताकद कमी पडली आणि दोघंही खाली पडली. दीदी किती प्रयत्न करते त्याला वर नेण्याचा आणि तिथं दुसरी मुलगी आली. तिला सांगितलं मनस्वीनी, तू त्या बाजूने जा, मी आमच्या बाळाला वर नेते. त्याला त्या पट्टीवर कुठं पाय द्यायचा काय आणि त्याचे पावले छोटी होती त्यामुळं परत पडले दोघं. नंतर दीदीने त्याला वर नेणं सोडून दिलं आणि स्वतःच खेळायला लागली. तेवढ्यात आदिराजचा पाय पट्टीत अडकला आणि त्याला आम्ही खेळायचं बंद केलं. नंतर शॉपिंग करून देवदर्शन करून आम्ही घरी आलो. कसा वाटला व्लॉग कमेंट करून सांगा. लाईक